लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। निफाड तालुक्यातील सायखेडा जवळील सोनगाव शिवारात शिकारीचा पाठलाग करताना विहिरीत पडलेल्या बिबट्यास आधुनिक बचाव पथक निफाड आणि ARES फाउंडेशन यांच्या मदतीने सुरक्षितरित्या पकडण्यात आले। याबद्दल अधिक माहिती अशी की शुक्रवार दिनांक 6 जून रोजी पहाटेच्या सुमारास सोनगाव येथील शेतकरी विष्णू लक्ष्मण गावले यांच्या गट नंबर 159 मधील घराजवळील गोठ्यात बिबट्या म्हशीच्या पारडीवर हल्ला करण्याच्या उद्देशाने बिबट्या आला असता पारडी स्वतःचा जीव वाचवत पळाली, पण त्या भक्ष्याचा पाठलाग करत असताना जवळच असलेल्या विहिरीत हा बिबट्या पडला। ही गोष्ट सकाळी गावले यांच्या लक्षात येताच त्यांनी तात्काळ पोलीस पाटील सोनगाव राजाराम खालकर यांना फोनवरून बातमी दिली असता खालकर यांनी वनविभागाशी संपर्क केला। घटनेची माहिती मिळताच नाशिक पूर्व वनविभागाचे उपवन संरक्षक श्री उमेश वावरे, सहाय्यक वन संरक्षक मनमाड श्री शिवाजी सहाने, येवला वन परिक्षेत्र अधिकारी श्री राहुल घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली येवला वन परिक्षेत्राचे निफाड येथील आधुनिक बचाव पथक आणि ARES फाउंडेशन टीम यांनी घटनास्थळी पोहोचून शेताच्या विहिरीत पिंजरा सोडला। तत्पूर्वी शेतकऱ्यांनी बिबट्यासाठी खाट सोडून ठेवली असता बिबट्याने विहिरीत खाटेचा आधार घेऊन स्वतःला सुरक्षित केले। विहिरीत सोडलेल्या पिंजऱ्यात बिबट्याला जेरबंद करून सुरक्षितरित्या बाहेर काढून जीवदान दिले। पुढील कार्यवाहीसाठी बिबट्याला निफाड वन उद्यान येथे नेण्यात आले। यावेळी वनपाल मनमाड आकाश श्री गोपाल राठोड, वनरक्षक विंचूर विजय दोंदे, आधुनिक बचाव पथकाचे सदस्य भारत माळी, ज्ञानेश्वर पवार, सुनील भुरुक, ARES फाउंडेशनचे वन्यजीव अभ्यासक सुशांत रणशूर, अमोल सोनवणे, हेमंत वानले, मोहन जगताप, शरद जाधव, करण पवार, राहुल गुंजाळ हे उपस्थित होते। सरपंच मनीषा योगेश गाडे, तलाठी, पोलीस पाटील आणि सोनगाव ग्रामस्थ यांचे सहकार्य लाभले। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी प्रतिनिधी चंद्रशेखर असोलकर, ओझर, नाशिक। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.